श्रीराम समर्थ. प्रकरण क्रमांक 5. पूर्ण शरणागती. अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग. आत्तापर्यंत गुरुदेव डेक्कन कॉलेजातील आपल्या खोलीतच राहत असत. आपल्या प्रकृतीत सुधारणा होत नाही, अशक्तपणा वाढत चाललेला आहे. आपला भार दुसऱ्यावर किती दिवस घालायचा, या सर्व बाजूने विचार करून डेक्कन कॉलेज सोडून आपल्या मातोश्रींसह पुणे गावात राहण्याचा त्यांनी निश्चय केला. सदाशिव हौदाजवळ गोडबोले यांच्या वाड्यामध्ये ते राहावयास गेले. गुरुदेव इतके अशक्त झाले होते की नामस्मरणास बसणे अशक्य झाले होते. गुरुकृपेशिवाय आपल्या मुलाला बरे वाटणे शक्य नाही याची जाणीव पार्वतीबाईंना होती. नामस्मरणाची व नेमाची आठवण गुरुदेवांना त्या देत असत. झेपेल तितका वेळ तर नाम बसून नेम करण्यास त्यांना त्या सांगायच्या. रोज पहाटे, रामू उठ, तुला होईल तेवढा वेळ नेमास बैस, असे म्हणून त्यांना पहाटेच्या वेळी उठवून नेमाची आठवण गुरुदेवांना त्या देत असत. आपल्या परमार्थाच्या मार्गामध्ये आपल्या मातोश्रींची आपल्याला किती मदत झाली हे सांगताना गुरुदेव वरील हकीकत सांगत असत. त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत असे ते म्हणत. मनुष्याची असहाय्य स्थिती झाली व आपणास आधार नाही असे त्याला वाटू लागले की त्याचा अहंकार गळू लागतो. अहंकार कमी होत गेला की त्याची शरणागती वाढते. शरणागतीचा भाव जसा वाढेल त्या प्रमाणात तो आत्म्याच्या जवळ जातो. त्याला अनुभव येऊ लागतात. तू अनाथ झालास तर तो तुझा नाथ होतो, असे श्री बाबा सांगत होते. गुरुदेवांचा जो थोडा नेम व्हायचा तो भावपूर्ण होत होता. त्यांच्यामध्ये देहशक्ती कमी होत होती तरी त्यांच्या आत्मशक्तीत वाढ होत होती. अतींद्रिय अनुभवाचा आनंद त्यांना मिळत होता. गुरुदेव ज्या वाड्यात राहत होते त्या वाड्यात महादेवाचे देऊळ आहे. त्याला जोहार महादेव म्हणतात. नेहमीप्रमाणे पहाटेच्या वेळी गुरुदेव आपल्या खोलीत नेमास बसले होते. घंटा वाजल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यांना वाटले की देवळातील घंटा कोणीतरी वाजवीत असावीत. आई, भटजी पूजेला आले का, असे त्यांनी पार्वतीबाईंना विचारले. का रे बाबा, असे मातोश्रींनी विचारता देवळात घंटेचा आवाज सारखा होतो आहे म्हणून विचारले. गुरुदेव म्हणाले, अरे रामू, अजून दिवस उजाडायला वेळ आहे. इतक्यात भटजी कसे येतील? कोणी आले नाही व घंटाही कोणी वाजवली नाही, असे पार्वतीबाईंनी सांगता आपणास ऐकू आलेला घंटानाद कोठून आला असेल याचा ते विचार करू लागले. नाद ऐकल्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. योगायोग की दैवी संकेत कोण जाणे. गुरुदेवांच्या मनामध्ये हा विचार चालला असता त्यांच्या एका मित्राने पाठवलेले श्री शंकराचार्यांचे योग तारावली त्यांच्या हाती आले. ते पुस्तक उघडून पाहतात तोच खाली श्लोक त्यांनी पाहिला. नादानुसंधान नमस्तु तुभ्यं त्वां साधनं तत्त्वपदस्य मन्ये भवत्प्रसादात पवनेन साकं विलीयते विष्णुपदे मनोमे. नादानुसंधाना, तुला माझा नमस्कार असो. तत्त्वपदाचे साधना तूच आहेस असे मला वाटते. तुझ्या प्रसादाने माझे मन प्राणासकट विष्णुपदी विरून जाते. शंकराचार्यांचा हा श्लोक वाचल्यावर गुरुदेवांच्या मनात घोळत असलेल्या शंकांचा उलगडा झाला. आपण ऐकलेला नाद आत्म्याचा आविष्कार असल्याचे त्यांना कळले. त्या नादाच्या अनुसंधानाने ते नामस्मरण करू लागले. देहाच्या बळापेक्षा आत्म्याचे बळ अधिक असल्याची व आपल्या देहापेक्षा देव श्रेष्ठ आहे याची त्यांना खात्री पटू लागली. दिवसेंदिवस गुरुदेव क्षीण होत आहेत हे पाहून त्यांच्या मित्रांना व त्यांच्या प्राध्यापकांना काळजी वाटू लागली. सर्व बाजूंनी सर्व गुणांनी युक्त असा या श्रेष्ठ व्यक्तीच्या सहवासास आता आपण मुकणार असे त्या सर्वांना वाटले. काहीही करून त्या आजारातून त्यांना वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते सगळे प्रयत्न ते करू लागले. प्राध्यापकांपैकी काहींनी तर आपले वजन खर्ची घालून पुण्याच्या ससून दवाखान्यातील युरोपियन वॉर्डमध्ये गुरुदेवांची राहण्याची व औषधोपचाराची व्यवस्था केली होती. पण महाराजांच्या शब्दांवर व त्यांच्या अभयवचनावर गुरुदेवांची दृढ श्रद्धा होती. महाराजांचा प्रसादच आपल्या आजारावरील रामबाण औषध आहे अशी त्यांची निष्ठा होती. ससून दवाखान्यात राहण्याबद्दल त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना सूचना केली. स्पष्ट शब्दात नकार देण्याचा त्यांचा स्वभाव नसल्याने आपण लावगणकर वैद्यांचे औषध घेत आहोत तेव्हा काही दिवसानंतर पाहू असे सांगून ससून दवाखान्यात जाण्याचे त्यांनी टाळले. गुरुपदींची अभिलाषा. गुरुदेवांना येत असलेल्या दृश्यानुभवाबरोबर श्राव्य अनुभवही त्यांना येऊ लागले होते. अशा आध्यात्मिक अनुभवाने त्यांचे मन आनंदाने तृप्त होऊन गुरुचरणांकडे धाव घेऊ लागले होते. अनुभव जे जाणती ते गुरुपदींचे अभिलाषी असे त्यांना होऊन गेले. महाराजांचे दर्शन केव्हा होईल असे त्यांना वाटू लागले.
परंतु गुरुचरणाची खरी ओढ लागली होती असे ठामपणे म्हणता येईल असे नाही. त्यांच्या मनामध्ये अनन्य शरणागतीचा भाव अद्याप निर्माण झाला नव्हता असे वाटते. कारण त्यांचे गुरुबंधू मल्हारपंत जोशी व लिंगप्पा सावळगी यांनी गुरुदेवांना सोलापूरला जाऊन महाराजांचे दर्शन घेऊन येण्यास सांगितले. पण आपल्या देहावरील मायेच्या ममतेने ते सोलापूरला गेले नाहीत. फक्त एक पत्र मात्र त्यांनी महाराजांना लिहिले. सद्गुरूंचे दर्शनाने कृतकृत्य झालं असतो पण प्रारब्ध चुकत नाही असे लिहून त्याच पत्रात ते पुढे म्हणतात, मूर्खपणामुळे व दृढश्रद्धेच्या अभावामुळे नाम घेणे होत नाही. नामस्मरण केले पाहिजे. गुरुदर्शनाने कृतकृत्य होता येते या गोष्टी त्यांच्या बुद्धीला पटलेल्या होत्या. परंतु त्या कार्यगत होण्यास लागणारी क्रियाशक्ती व अनन्य शरणागती याची आपल्यात उणीव आहे याची जाणीवही त्यांना होती. त्या दिशेने त्यांचे आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण चाललेले असावे असे दिसते. गुरुदेवांनी साधक दशेतील आपल्या या अनुभवावरून नैतिक पूर्णता देखील क्रमाक्रमाने व कणाकणाने साधावी लागते असा सिद्धांत पुढे आपल्या ग्रंथात मांडला. प्रारब्ध बदलता येते किंवा नाही हा तत्त्वज्ञानाचा प्रश्न असला तरी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा गुरुकृपे त्याचा नाश आहे या एकनाथ महाराजांच्या वचनावर त्यांनी भर दिला आहे. प्रारब्ध बदलण्यास नामस्मरण हा एकच उपाय आहे, पण त्यालाही गुरुकृपाच हवी. कारण विधात्याची रेखा कोण फिरवी? सद्गुरू फिरवी असे संतवचन आहे. नामस्मरण करण्यास आपले प्रयत्न तोकडे पडतात. नामाचे स्मरण करीत असताना नाम विसरून आपले मन कल्पनांच्या सागरात कसे बुडून जाते आणि तशा परिस्थितीत मन नामावर केंद्रित करण्यात आपण कसे असहाय्य बनतो याची पूर्ण जाणीव गुरुदेवांना होती. हा विचार त्यांच्या मनात घट्ट होत होता. त्यांनी महाराजांना लिहिलेले पत्र त्यांच्या वरील मनस्थितीचा साक्ष आहे असे वाटते. पत्र. मजला पुण्याहून तेथे एक दिवसही येणे झाले नाही याचबद्दल मनास फार विषाद वाटत आहे. सद्गुरूंचे दर्शनाने कृतकृत्य होऊन गेलो असतो पण प्रारब्ध चुकत नाही. प्रारब्ध बदलणे एक नामा वाचून काही समर्थ नाही. फुकाचे नाम घ्या, फुकाचे नाम घ्या असे संत सज्जन सांगत असताही घेणे होत नाही. नाम घेण्यास व नेम चालवण्यासही समर्थ करण्यास सद्गुरू वाचून कोणी नाही. वाईट मार्गास जात असता त्यापासून परतविणे व आळस अंगी भरला असता उत्साह उत्पन्न करणे सर्व सद्गुरूंकडे आहे. या उपर तरी होता होईल तितके लवकर दर्शन घ्यावे अशी इच्छा उत्पन्न झाली आहे. अंतःकरणामध्ये वैराग्य व अभ्यास करण्याबद्दल उमेद मोठ्यांची कृपा झाल्या वाचून होत नाही. हे पत्र दिनांक 22/7/1909 रोजी लिहिलेलं होतं. अंतर्निरीक्षण. बुद्धीला पटलेल्या गोष्टी कृतीत का उतरत नसतील, आपले काय व कुठे चुकत असेल याविषयी गुरुदेव अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करू लागले. आपली भक्ती व आपली नीती ज्या पातळीवर असावयास पाहिजे त्या उच्च पातळीवर नाही याची जाणीव त्यांना झाली. अशात ही मनस्थिती काही संतांच्या जीवनात येऊन गेल्याचे दिसते. त्यालाच पहाटेच्या पूर्वीचा काळोख असे म्हणतात. माझे मज कळू येती अवगुण असे तुकाराम महाराज म्हणतात. तर भक्ती नाही, नीती नाही असे श्री शिवलिंगव्वा अक्का आपल्या मनस्थितीबद्दल सांगतात. अशा अनेक प्रश्नांचे डंख गुरुदेवांच्या मनाला असह्य वेदना देत आणि मग ते कधीकधी निराश होत. आपले दोष आपणास कळतात परंतु ते घालवणे आपल्या हातात नाही असे सूरदासांना वाटते. तेच आज गुरुदेव आपल्याबद्दल म्हणत आहेत. नाम घेण्यास व नेम चालवण्यास समर्थ करण्यास सद्गुरू वाचून कोणी नाही. आपले कुठेतरी चुकते असे त्यांना वाटू लागले. कळपातून चुकलेल्या हत्तीला अरण्याचा ध्यास लागावा. वाट चुकलेले पाडस आसुसल्या मने डोळ्यात प्राण आणून गायीस शोधत हिंडत असते. त्याप्रमाणे गुरुदेवांना सद्गुरूंच्या दर्शनाचा ध्यास लागला. डोळे शिणले, पाहता वाटुली अशी अवस्था होऊन त्यांनी सद्गुरूंचा धावा केला. पत्र. आज समर्थांनी स्फूर्ती उत्पन्न केली असे वाटून काही अभंग सेवेशी श्रुत केले आहेत. मी अज्ञान आहे, मी कवी नाही, पंडित नाही. लहानशा गोष्टीने गर्व वाटतो. काव्य करण्याची इच्छा व शक्ती उत्पन्न करणे समर्थांकडेच आहे. मी काही चुकतो आहे. पुष्कळदा या गोष्टीची प्रतीती येते. तर मी काय चुकतो आहे हे कळल्याने फारच आनंद होणार आहे. माझी चूक दाखविण्यास आपल्याखेरीज कोण समर्थ आहे? माझे आजपर्यंतचे अपराध पोटात घालून माझी चूक दाखवावी. गुरुमाऊली खेरीज रक्षण करणार कोण समर्थ आहे? यापुढे सर्व आयुष्य नामस्मरणात साधुसंतांच्या संगतीत घालवावे असे वाटते. तर तसे करण्यास पात्र करावे इतकेच मागणे आहे. संसार दुःखाने फार त्रासलो. वैराग्य व भक्ती उत्पन्न व्हावी व ज्ञानमार्गात नेऊन उत्तरोत्तर आश्रय देऊन वाढवावे. गुरुकृपे वाचून दुसरा आसरा नाही. आज काही अभंग पाठवले आहेत. आज्ञा होईल तर पुनर्पी व्हावेत ऐसे करावे.
दूर न ढकलून देता आपले चरणी वास द्यावा. तारीख 28/7/1909. त्यांनी जे अभंग पाठवले पत्रामध्ये तेही इथे दिलेले आहेत, ते वाचून दाखवतो. नामस्मरणास उपयोगी आहेत. अभंग. अभंग हे नाम त्यासी नाही भंग, नाम सर्व लोका उद्धरिते. उद्धरिते जाणा स्त्रियांशी वैश्यासी, शूद्रासी क्षत्रिया ब्राह्मणांना. ब्राह्मण हा श्रेष्ठ शास्त्री बोली याला, परी इतरा नाही श्रेष्ठ नामी. परी इतरा नाही श्रेष्ठ नामी. नामाचा अधिकार असे सर्व वर्णा, साधुसंती सदा सांगितले. सांगितले संती बालक थोरासे, नीच श्रेष्ठ कोणी नाही तेथे. तेथे नाही काल वय आणि लिंग, धर्मगुण स्थिती काही नाही. नाम घ्या रे तुम्ही सदा सर्व काळ, त्याने उत्तम सुख प्राप्त होय. सुख म्हणजे काय ज्ञानी एक जाणे, ज्ञानी कोण ना म्हणणे सांग बापा. ज्ञानी म्हणजे नव्हे घटपटी मग्न, खफ छट नव्हे ज्ञानमार्ग. खरा मार्ग नव्हे शब्दशास्त्र ज्ञान, ते ज्ञान विज्ञान होई जेव्हा. तेव्हा आत्मज्ञान पाविजेल कोणी, ज्ञानी तेव्हाची तो होय जाणा. ज्ञानी मी तो नाही जिज्ञासू केवळ, परी गुरु रावा आज्ञा करी. आज्ञा करी ऐसी स्फूर्ती होय मला, काही चुकतो ऐसे सदा वाटे. माझी चूक देवा मज दाखवावी, नेऊनी सोडावे संतसंगी. संतसंगी असो सदा माझा वास, आणिक तो वर दुजा नको. साधुसंगी होय वैराग्य व भक्ती, कर्मज्ञान होती सर्व काही. साधुसंग करी अंतर्बाह्य शुद्ध, विघ्न आणि रोग नासता ते. शरीर बोलिले धर्मसाधन की, देह मनबुद्धी शांत आहे. शांती हेची खरे जाण सुख बापा, आज्ञा होई तरी वर्णिन की. करुणाष्टकाचे श्लोक. तापत्रय हा बहु गांजलो मी, बुद्धी स्थिरावे नच शीघ्र रामी. मने ओढिलो सर्वदा कामपाशी, गुरुकृपाळ धरी शीघ्र हाती. विपत्ती असो सर्वदा कुंती मागे, हरीचे तरी सर्वदा ध्यान लागे. सुटेना कदा भोगल्या विण भोग, परी सर्वदा नाम इच्छी अभंग. मनी प्रेरणा थोर आता करावी, सदा वस्तुने दृष्टी तुम्ही भरावी. शरीरी सदा नेम हा वाढवावा, सदा बुद्धीला ज्ञान योगीच ठेवा. सदा संतसंगी रमोचित्त माझे, सदा तत्वपदी वास माझा असू दे. कधी दाविसी आमुची पंढरी ही, भरे मानसी सर्वदा इंच गेरी. संसार तापे बहुतापलो पहा, निवृत्ती मार्गे मज शीघ्र चालवा. नसे रक्षिता दुसरा कोण माते, कृपा पूर्ण दासानुदासी असू दे. गुरुचरणांचा अध्यास. संसार दुःखाचे चटके गुरुदेवांना सारखे बसत होते. गावात स्वतंत्र घर करून राहिल्याने आपला प्रपंच चालवण्यात येत असलेल्या अडचणीने ते गांजून गेले. या संसार दुःखातून पार होण्याची त्यांची आशा कमी होऊ लागली. गुरु आश्रयासाठी ते तळमळू लागले. मनात असूनसुद्धा गुरुदर्शन घडत नाही, तेव्हा आपले कुठेतरी चुकत असले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. गुरुदेवांची प्रतिभाशक्ती जागृत झाली खरी, परंतु या तरुण वयात आपणास काव्य करता येते अशा प्रकारचा सूक्ष्म अहंकार त्यांना नकळत त्यांच्या मनात दडून होता. आपल्या काव्यशक्तीस योग्य स्फूर्ती देण्याबद्दल त्यांनी आपल्या गुरूंना प्रार्थना केली. गुरुदेवांच्या शब्दात सांगायचे झाल्यास महाराज वस्ताद होते. गुरुदेवांची प्रतिभाशक्ती पाहून त्यांना आनंद झाला. आपल्या वाचनात व ऐकण्यात आलेले विचार गुरुदेवांनी वरील अभंगात व्यक्त केले आहेत. त्याच्या काव्य प्रतिभेचा अंश कमी प्रमाणात असून अष्टकात त्याची प्रतिभा दिसून येत आहे हे जाणून महाराजांनी अभंगांबद्दल काहीही न लिहिता अष्टकाबद्दल आपले समाधान व्यक्त केले आहे. अष्टक चालीची रचना केलेली उक्त आहे, असो याविषयी सांगणे बोलणे नको आहे असे लिहून ज्यांचे अंतःकरण शुद्ध त्यास न करावे बोध असे मोघम उत्तर श्री महाराजांनी पाठवले. आपला शिष्य जर कवी कल्पनेच्या भोवऱ्यामध्ये सापडला तर त्याच्या हातून परमार्थ होणार नाही, त्याला वेळीच सावध करणे आवश्यक आहे असे समजून महाराजांनी वरील मजकुराचे पत्र लिहिले असावे. गुरुदेवांच्या वरील तारीख 28/7/1909 पत्रास महाराजांनी तारीख 18/9/1909 रोजी उत्तर पाठवले आहे. मध्यंतरी श्रावण मासाचा सप्ताह असल्याने सविस्तर उत्तर पाठवणे त्यांना शक्य झाले नाही. महाराजांचे उत्तर प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे आहे. ते लिहितात. पत्र. तुमचे पत्र पावले व निंगप्पा हिप्परगी यांनीही सर्व हकीकत कळवली. यावरून मनास आनंद झाला. याचप्रमाणे तुम्हासही सर्व प्रकारे आनंद होत आहे. काही काळजी करू नये. अष्टका चालीची रचना केलेली उक्त आहे, असो याविषयी सांगणे बोलणे नको आहे. सुज्ञच आहा. याप्रमाणे दोन्ही प्रकारे 21 रोज नेमाने घेत जावे, म्हणजे शरीराला शक्ती येईल. साधन वगैरे जैसे तुम्हास आरोग्य वाटेल तैसे करीत जावे. निरंतर आठवण व लक्ष असू द्यावे, म्हणजे झाले. याप्रमाणे केल्याने 8-12 रोजात थोडे प्रचिती आल्याची वरचेवर हिंचगिरीस पत्र लिहावे. तारीख 18/9/1909.
महाराजांचे पत्र वाचून गुरुदेवांना आनंद झाला. सर्व प्रकारे आनंद आनंद होत आहे, काही काळजी करू नये, या महाराजांच्या वाक्याने पुन्हा एकदा आपणास अभय मिळाल्याचा त्यांना आनंद झाला. महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुगाचे पीठ, ओवा व कढत पाण्याचे अनुपान गुरुदेव घेऊ लागले. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 8-12 दिवसात त्यांना भूक लागू लागली आणि 21 दिवसामध्ये त्यांचा आजार बरा झाला. औषधाची आवश्यकता नाही असे त्यांचे वैद्य लावगणकर यांनी सांगितले. महाराजांचे शब्द अक्षरशः खरे ठरले. गुरुदेवांच्या महाराजांवरील आत्यंतिक श्रद्धेचे ते फळ होते. गुरुदेवांना आरोग्य लाभले, अंगात शक्ती आली. अजून मेंदूत अशक्तपणा होताच, तरी मार्गशीर्ष सप्तास इंचगिरीस जाण्याचा त्यांनी बेत केला. परंतु त्यांचे स्नेही व इतर जवळच्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी तो बेत रहित केला. इंचगिरीस जाण्याचा बेत रहित केल्याबद्दल नंतर गुरुदेवांना पश्चाताप झाला. आपण लोकांचे ऐकून मोठी चूक केली असे त्यांना वाटून फार वाईट वाटले. पश्चात्तापाने होरपळून निघालेल्या अंतःकरणाने आपले मन मोकळे करून त्यांनी महाराजांना पत्र लिहिले. पत्र: श्री सद्गुरू प्रसन्न, महादेवाचे देवालय, सदाशिव पेठ, पुणे, तारीख 23 डिसेंबर 1909, मार्गशीर्ष शुद्ध 11/1831. या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सप्त्यास महाराजांच्या वेळी इंचगिरीस 3 सप्ताह होत असत. श्रावण मासाचा साधन सप्ताह, सबंध महिना, मार्गशीर्ष मासातील शुद्ध 9 ते शुद्ध 15 7 दिवसांचा दत्तजयंतीचा सप्ताह आणि श्री निंबर्गी महाराजांच्या पुण्यतिथीतला चैत्रातला शुद्ध 9 ते शुद्ध 13 असा 5 दिवसांचा सप्ताह. आता पत्र वाचू. या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सप्त्यास इंचगिरीस जावे असा संकेत होता. पण बैलगाडीचा प्रवास वगैरे सोसवणार नाही असे सर्वांनी सांगितल्यावरून कम नशिबाने मला इतक्यात तिकडे येणे झाले नाही. याबद्दल फार वाईट वाटते. साधन करीत आहे, पण ढेकूळ ते ढेकूळच. सद्गुरूंचा सहवास घडल्याखेरीज लहान मुलास काही कळत नसताना त्याची आई जसा सर्व भार आपल्यावर घेते, त्याचप्रमाणे अज्ञ साधकास गुरुमाऊली जवळ असल्याखेरीज त्यांचे खरे हित कोणते ते कसे कळणार. सद्गुरूखेरीज इतर साधुसंत जवळ असतील तर ते फार झाले तर दाईचे काम करतील, पण प्रत्यक्ष गुरुमाऊली जवळ असल्याखेरीज साधकास मातेचे खरे सुख मिळणार नाही. मनुष्याने साधनास नुकताच आरंभ केला की त्याची स्थिती फार कठीण होते. धड इकडे ना धड तिकडे अशी त्याची स्थिती होते. त्याचा संसारावरचा पूर्ण विश्वास उडालेला नसतो व परमार्थामध्ये पूर्ण गुंग होऊन गेलेला नसतो. संशयाने त्याची फारच धांदल उडून जाते. खरे कोणते काहीच कळत नाही. अशा स्थितीत सद्गुरूंनीच कृपा करावी लागते. गोष्ट जरी प्रथमतः अहिताची वाटली तरी जर शेवट गोड होणार असेल तर बळेच ती सद्गुरू करतातच व एकदा हाती धरले मग कधी सोडत नाहीत. मनुष्य संकटात पडला असता त्यास ईश्वराची आठवण होते व नित्य त्यास स्मरू लागतो. पण हे वैराग्य व हे स्मरण संकटातून बाहेर पडत असता अथवा पडल्यावर टिकले तर त्याचा उपयोग व त्याचवेळी सद्गुरूंची कृपा केली तर मनुष्याचे कल्याण होऊन जाते. त्याच्या बुद्धीचा भ्रंश होऊ नये, कुमतीचा नाश व्हावा, भक्तीचा अंकुर फुटावा व तो याच वेळेस तर उपयोग असो. साधकावस्थेतील गुरुदेवांनी आपल्या मनस्थितीचे विश्लेषण करून त्यांचे स्पष्ट चित्रण वरील पत्रात रेखाटले आहे. सद्गुरूंवरील त्यांची श्रद्धा पायरीने दृढ होत चालली होती. संतसंगतीपेक्षा सद्गुरूंच्या संगतीचे महत्त्व त्यांना पटले असल्याचे दिसते. सद्गुरूंकडे जाण्याची त्यांना ओढ लागली. सद्गुरूंच्या श्रेष्ठतेबद्दल व त्यांच्या आवश्यकतेबद्दल त्यांची खात्री झाली असल्याचे दिसून येते. मनसीन मुरगी तिद्दिसो देवा, महाराजांचे दर्शन व्हावे व त्यांच्या संगतीचा लाभ मिळावा ही तळमळ असूनही त्यांना त्यांच्या दर्शनाला जाणे साध्य होईना. एकीकडे सद्गुरूंच्या दर्शनाची आस तर दुसरीकडे प्रापंचिक अडथळे अशी त्यांची मनस्थिती झाली. त्यामुळे ते अस्वस्थ होऊ लागले. त्यांच्या मनात असा विचार येऊ लागला की आपले मन जेवढे शुद्ध हवे तितके नसेल का? त्यामुळे तर सद्गुरूंची भेट होत नसेल का? आपण साधन करीत असलो तरी मनात वाईट विचार येत नसतील ना? ह्या अशा अनेक कल्पनांनी ते अस्वस्थ झाले व मन हे आवरेना की वासना वावरे सदा, कल्पना धावते सैर्या, बुद्धी दे रघुनायका, अशी त्यांनी गुरुला प्रार्थना केली. शुद्ध मनाने कल्पनारहित नामस्मरण करण्यास सामर्थ्य देण्याबद्दल त्यांनी महाराजांना अगदी कळवळून पत्र लिहिले. पत्र. तसेच आज पत्र लिहिण्यास आणखी एक विशेष कारण असे आहे की साधन करण्यास आज 6 महिने मनाकडून आडकाठी होत आहे.
साधनास जरी बसलो तरी मन फारच अशुद्ध असल्याने साधनास विघ्न होत आहे. सर्वच लोक आजपर्यंत आपापली मने ताब्यात नाहीत असे सांगत आले आहेत. ही गोष्ट खरी, पण माझ्या बाबतीत एक विशेष आहे. तो असा की मन ताब्यात नाही इतकेच नव्हे तर अत्यंत अशुद्ध आहे. आज 5-6 महिन्याच्या साधनाने सुद्धा मनाची अशुद्धता थोडीही धुवून जात नाही. अनुभव किंचित वाढतो ही गोष्ट खरी, पण मन काही स्वच्छ होत नाही. वाटेल तसले वाईट विचार मनामध्ये येतात व एकंदरीत मन वेडावून गेल्याप्रमाणे होते. तर समर्थास एवढीच प्रार्थना आहे की मनाची अशुद्धता ज्या योगाने जाईल असा काही अधिक उपाय सांगावा. मन स्वच्छ झाल्यावर भक्ती उत्पन्न होते असे म्हणतात. तर मनाला शुद्ध करणे व मनाचा निग्रह करणे अवश्य वाटल्यावरून व स्वतःकडून कोणत्याही खटपटीने ते अशक्य असल्यावरून श्री समर्थास प्रार्थना केली आहे. पत्राची तारीख 12/7/1910. पापाच्या जाणीवेने व स्वदोष दर्शनाने मनुष्य परमार्थाकडे वळतो असा सिद्धांत पुढे त्यांनी मांडला. आपल्यातील दोष घालवण्यासाठी सामान्य माणसाचे प्रयत्न चाललेले असतात. आपले दोष घालवणे आपल्या प्रयत्नाच्या पलीकडे आहे असे ज्यावेळी वाटेल तेव्हा तो देवाकडे धाव घेतो. सेंट ऑगस्टाईनच्या बाबतीत जसे झाले तसे आपल्या पापाच्या जाणीवेमुळे आपण साक्षात्कार मिळवू शकू असे गुरुदेवांनी हिंदी साहित्यातील साक्षात्कार मार्ग या आपल्या ग्रंथामध्ये सांगितले आहे. ते पुढे लिहितात, आपले आचरण सुधारून दुराचाराकडे पुन्हा प्रवृत्त न होता धैर्याने सदाचाराच्या मार्गावरून गेल्यास पापाची ती जाणीव आध्यात्मिक जीवनाच्या पूर्णतेला एक खरी प्रवृत्तीच होऊ शकते. वरील पत्रावरून गुरुदेव किती अंतर्मुख होऊन आपल्या नामस्मरणातील अडथळ्याबद्दल विचार करीत होते व त्याबद्दल मनात कोणताही आडपडदा न ठेवता आपल्या गुरुसमोर मन उघडे करून मार्गदर्शनाची याचना पण त्यांनी केली आहे हे समजून येते. निंबाळला एकदा सेटिंग चालली असता तुकारामांच्या बऱ्याच अभंगामध्ये मी पापी, मी पतित, मी अन्यायी, मी अपराधी अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढल्याचे दिसते. खरोखरच ते इतके पापी होते का? कोणत्या अर्थाने ते आपणास पतित म्हणून घेतात असा प्रश्न श्री काकासाहेब तुळपुळे यांनी गुरुदेवांना विचारला. छे गणपतराव, ते पापी नव्हते. आपल्या नामस्मरणास आड येणारे विचार अगर कल्पना त्यांना पाप असे वाटे. आपल्या नामस्मरणास आड येणारे विचार अगर कल्पना त्यांना पाप असे वाटे असे गुरुदेवांनी सांगितले. ज्याने नामाचा विसर पडतो ते सर्व पापच असे तुकाराम महाराज समजत असत. ज्याने नामाचा विसर पडतो ते सर्व पापच असे तुकाराम महाराज समजत असत. नामाचा विसर न व्हावा असे त्यांनी देवास मागून घेतले आहे. आपल्या अखंड नामस्मरणास व अनुभवास अडथळा आणणाऱ्या कल्पना अगर वासना पाप आहेत असे गुरुदेवांचे म्हणणे असे. याच संदर्भामध्ये त्यांच्याकडे विद्यार्थी म्हणून असलेल्या एका नामधारकाने एक हकीकत सांगितली. नेमाला मोटारीतून जाताना मोटारीत आपल्याकडून महाराजांची पत्रे वाचून घेण्याचे प्रयोजन काय असे विचारले असता गुरुदेव म्हणाले, तू महाराजांची पत्रे वाचतोस म्हणून तुझे मन परमार्थामध्ये गुंतते, बाहेर दुसरीकडे पाहणे होत नाही. तसेच महाराजांचे 4 शब्द माझ्या कानावर पडल्याने मलाही समाधान लाभते. केव्हाही आपले मन परमार्थात गुंतेल असे काम करावे असे त्यांनी सांगितले. साधकावस्थेतील ही एक महत्त्वाची पायरी आहे असे गुरुदेवांचे मत दिसते. या आपल्या मनाच्या अवस्थेचे आपल्या हिंदी, कन्नड व मराठी साहित्यातील साक्षात्कार मार्ग या ग्रंथात निराळ्या रीतीने त्यांनी वर्णन केले आहे. अशावेळी प्रगतीपर मार्गावर असलेल्या साधकांच्या बाबतीत जसे घडते तसेच तुकाराम महाराजांना आपल्या दोषांची चांगली जाणीव झाली. अंतर्निरीक्षण करीत आपल्या मनाचे विश्लेषण करू पाहता आपल्यातील दोषांमुळे ते त्रस्त झाले. आपले दोष घालवण्यास अनेक वेळा त्यांनी देवाचा दावा केला आहे. आपले दोष घालवण्यास आपले प्रयत्न अपुरे पडतात असे वाटल्यावर आपले मन शुद्ध करण्यास त्यांनी बाहेरच्या शक्तीची मदत मागितली असे त्यांनी मराठी साहित्यातील साक्षात्कार मार्ग या आपल्या ग्रंथात तुकाराम महाराजांच्याबद्दल लिहिताना लिहिले आहे. त्यातील प्रगतीपर मार्गावर असलेल्या साधकांच्या बाबतीत असे जे गुरुदेवांनी लिहिले आहे त्यात सध्याच्या त्यांच्या मनस्थितीचा उल्लेख असावा असे अनुमान काढता येण्यासारखे आहे. हिंदी साहित्यातील साक्षात्कार मार्ग या आपल्या ग्रंथामध्ये परमार्थ प्रवृत्तीबद्दल लिहिताना पापाच्या जाणीवेने मनुष्य परमार्थाकडे कसा वळतो याबद्दल लिहिताना त्यांनी सूरदासाचे की जय प्रभू अपने बिरद की लाज हे पद घेतले आहे. या पदावर भाष्य करताना गुरुदेवांनी सध्याचा आपला अनुभवच सांगितल्यासारखे दिसते. देखत सुनत सब जानत हो तौ न आयो बाज यावर लिहिताना पाहतो, ऐकतो, जाणतो तरी पापमुक्त होता येत नाही. आपले प्रयत्न अपुरे पडतात याची जाणीव सूरदासाला आहे. दैन जाती खेवट उतराई चाहत चढयो जहाज आणि म्हणून स्वप्रयत्नांच्या उणीवा भरून काढणारी देवाची कृपा त्यांनी भागली आहे. कन्नड साहित्यातील साक्षात्कार मार्ग या आपल्या ग्रंथामध्ये मनाचा वाकडेपणा सरळ कर या श्री निंबर्गी महाराजांच्या पदावर लिहिताना गुरुदेव म्हणतात, आपल्या मनाचा वाकडेपणा सुधारून सरळ करण्याबद्दल श्री महाराजांनी देवाजवळ प्रार्थना केली. मनुष्याचे मन फार वाकडे आहे, ते सरळ करावे म्हणून त्यांनी देवाला विनंती केली.
कशा करता तर अध्यात्म मार्गावर वाटचाल करण्याकरता. अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या अनुभवावरून तसेच त्याला पुष्टी देणाऱ्या इतर संतांच्या अनुभवावरून पापाच्या जाणीवेने मनुष्य परमार्थाकडे कसा वळतो याबद्दल त्यांनी आपल्या ग्रंथात एक सिद्धांत मांडला आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आठव व नाठव या दोहोंमध्ये साधकांचे मन सारखे हिलकावे खात असते. त्या मनात शुद्ध अशुद्ध बऱ्या वाईट अशा कल्पनांचा प्रवाह सतत वाहत असतो. त्याचबरोबरच अपूर्णतातून पूर्णाकडे जाण्याचे प्रयत्न सतत चाललेले असतात. अपूर्णतेचे संस्कार पूर्णतेकडे वाटचाल करताना मनुष्याला अडथळे आणतात. अशा द्वंद्व मनस्थितीत देखील गुरुदेवांच्या विचारांची झेप जगाच्या कल्याणाकडे होती. खरा परमार्थ जगात कसा वाढेल व त्याचा उद्धार कसा होईल याची तळमळ त्यांना लागली होती. आपली ही तळमळ त्यांनी महाराजांना पत्रात लिहून व्यक्त केली आहे. ते लिहितात, पत्र. आजकालच्या एकंदर परिस्थितीवरून असे वाटते की सर्व लोकात ईश्वराची थोडी तरी भक्ती करावी याबद्दल इच्छा उत्पन्न झाली आहे व त्याप्रमाणे निरनिराळे लोक आपापल्या समजुतीप्रमाणे भक्ती करीतही आहेत. पण वरवर पाहणाऱ्याला सुद्धा असे दिसून येते की ती भक्ती फलद्रूप होत नाही. याचे कारण अनुभव किंवा प्रचिती काहीच येत नाही आणि अनुभव नसल्याने भक्ती वाढतही नाही आणि वाढवताही येत नाही. अशा स्थितीत साधनाचे स्तंभ जेथे तेथे उभारणे जरूर आहे. खरा मार्ग जिकडे तिकडे पसरला पाहिजे. खऱ्या मात्रा व खरे वैद्य जिकडे तिकडे उत्पन्न झाले पाहिजेत. म्हणजे असंख्य लोकांस अनुभव मिळून खरोखरी भक्ती वाढेल व सर्व लोकांचे कल्याण होईल. ईश्वराची सर्व सूत्रे चाललीच आहेत ही गोष्ट खरी आहे, पण खऱ्या मार्गाची प्रसिद्धी होण्यास सर्व लोकांस बुद्धी व शक्ती मिळावी अशी नम्र विनंती आहे. तारीख 12/7/1910. गुरुदेवांच्या विचाराची झेप दिवसेंदिवस वाढत होती. त्यांची श्रद्धा बळकट होत होती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या उक्तीप्रमाणे त्यांची दृष्टी लोककल्याणाकडे वळली होती. भयंकर अशा आजाराने ते ग्रासले गेले असले तरी त्यांच्या विचारशक्तीस विश्रांती नव्हती. आपल्या संप्रदायाला आत्मानुभवाचा बळकट पाया असल्याची त्यांची खात्री झाली होती. आत्मानुभवावर आधारलेला आपला मार्ग श्रेष्ठ असून लोककल्याणाचे एकमेव साधन आहे अशी त्यांची मनोमन खात्री झाली होती. त्या भक्तीचा, त्या मार्गाचा जगभर प्रसार व्हावा, आपल्या पंथाची ध्वजा त्रिखंडात फडकवावी ही मनाची इच्छा त्यांनी बाळगली. इसवी सन 1905-1906 मधील त्यांचे राष्ट्रप्रेम आज विश्वप्रेमाकडे झुकत होते. देशावरचे त्यांचे प्रेम देवावर जडले होते. मनातील द्वंद्व नाहीसे झाले होते. एकच एक ध्यास आपल्या भक्ती मार्गाची गुढी उंच गगनात चढवायची. आपण तारोनी विश्वतारा एवढीच एक आस त्यांना लागली होती व ती शेवटपर्यंत होती. प्रकरण क्रमांक 5 पूर्ण झालेलं आहे. आता प्रकरण क्रमांक 6 उद्या पाहू. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राम.